आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। दोंडाईचा पोलीस स्टेशन डीबी पथकाची कामगिरी। मंदिरातील दानपेटीत झालेल्या चोरीचा 24 तासात उकल, आरोपीस अटक करून मुद्देमाल हस्तगत। शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे इथं वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व सोन्याचे वस्तू चोरून नेल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। दोंडाईचा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 35/2026 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 305 अ 331 प्रमाणे दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील फिर्यादी हरसिंग गुलाबसिंग गिरासे, वय वर्ष 55, व्यवसाय शेती, राहणार जुने कोळदे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे यांनी फिर्याद दिली की दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता ते दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान जुने कोळदे गावातील वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व सोन्याचे वस्तू चोरून नेल्याबाबत तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। दोंडाईचा पोलीस स्टेशन पोलीसचे निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून फुटेजमधील संशयित इसम यांचा शोध घेणे कामी आजूबाजूच्या परिसरात वेगाने तपास चक्र फिरवून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व फुटेजमधील संशयित चोरट्यांचा शोध घेण्याबाबत गुन्हे शोध पथकातील पोसई इम्रान खान, पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरासे, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण निकुंबे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश मंगळे यांनी आदेशित केल्याने दिनांक 21/2/2026 रोजी सायंकाळी साहूर शिवारातील नानाभाऊ प्रतापसिंग गिरासे यांचा उसाच्या शेतात ऊसतोडीचं काम चालू असताना तिथं मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित इसम हा मिळून आल्यानं त्याची विचारपूस केली असता तो मुका असल्याचं समजले। त्याचा चुलत भाऊ राजेश ठुनक्या पवार, वय वर्ष 45 यांच्या मध्यस्थीनं आरोपीस विचारपूस केली असता त्यानं त्याचं नाव मुक्या कांतीलाल पवार, वय वर्ष 40, यंदा मजुरी, राहणार अंजनाळे, तालुका जिल्हा धुळे असून त्यानं गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हा ऊस तोडणी करत असलेल्या शेतातील झोपडीत लपून 23,050 रुपये रोख रक्कम व सोन्याचा मुद्देमाल आरोपी मुक्या कांतीलाल पवार, वय वर्ष 40, धंदा मजुरी, राहणार अजनाळे, तालुका जिल्हा धुळे यांच्याकडून हस्तगत करून 24 तासात गुन्ह्याची उकल करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। सदरची कामगिरी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या आदेशानं डीबी पथकाचे पोसई इम्रान खान, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र गिरासे, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण निकुंबे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश मंगळे अशांनी मिळून केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई इम्रान खान करत आहेत। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।